नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन कार्यक्रमाअंतर्गत आपल्या माहितीसाठी आणि चर्चेसाठी आपण विषय निवडला आहे मसाला पिकांचे महत्त्व आणि व्याप्ती. थोड्याच अवधीत आपल्या स्क्रीनवर आपल्याला विषय दिसणार आहे मसाला पिकांचे महत्त्व आणि व्याप्ती. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये मसाल्याच्या पिकांचा देश म्हणून आपली ओळख आहे किंवा स्पाइस बास्केट म्हणून सुद्धा आपल्या देशाला संबोधलं जातं. त्याचं कारणही असं आहे की जवळजवळ सर्वच मसाला पिकांची लागवड आपल्या देशामध्ये केली जाते, विविध राज्यांमध्ये केली जाते. जवळजवळ 3 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर आपल्या देशामध्ये मसाला पिकांची लागवड केली जाते आणि त्यापासून जवळजवळ 6 दशलक्ष टन एवढं प्रचंड उत्पादन घेतलं जातं. आणि उत्पादकता म्हणजे प्रति हेक्टरी जर उत्पादकता सरासरी आपण बघितली तर जवळजवळ 2 टन प्रति हेक्टर एवढं उत्पादन आपण घेऊ शकतो. मंडळी, मसाला पिकांचे महत्त्व आणि व्याप्ती असा हा आजचा विषय आहे. तो आपल्याला थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवर सुद्धा दिसेल. पण याविषयी जर आपले काही प्रश्न असतील तर जरूर फोन करून आम्हाला विचारा. आपल्या काही शंका असतील तर जरूर त्या विचारात त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न आपल्यासोबत जे तज्ज्ञ आहेत ते करतील. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ 180हून जास्त प्रकारचे मसाला उत्पादनं किंवा मसाला 150हून अधिक देशांमध्ये आपल्या देशातून निर्यात केला जातो. कारण असं आहे की सर्वच मसाला पिकांची लागवड आपल्या देशामध्ये केली जाते. आपल्या राज्याचा जर विचार केला तर आपल्याला कल्पना आहे की कोकणातले 5 जिल्हे म्हणजे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि नवीन जिल्हा म्हणजे पालघर, या 5 जिल्ह्यांमध्ये मसाल्याची पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आणि तसंच आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आले हळदची लागवड केली जाते आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिक, लासलगाव, निफाड या एरियामध्ये कांद्याची लागवड केली जाते. मंडळी, मसाला जर आपल्या आहारात नसेल तर जेवण रुचकर लागत नाही, आपल्याला जेवण आवडतच नाही असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. त्यामुळे मसाल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण चर्चेसाठी हा विषय निवडला. या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर वैभव शिंदे. शिंदे सर हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली जिल्हा, रत्नागिरी अंतर्गत भाट्याला एक नारळ संशोधन केंद्र आहे आणि त्या संशोधन केंद्रामध्ये सर प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कृषी विद्यावेत्ता म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत, ॲग्रोनॉमिस्ट म्हणून. आणि गेले अनेक वर्ष तिथे कार्यरत असल्यामुळे आजच्या विषयाला अनुसरून फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आज आपल्यासोबत आहेत. आपली ओळख करून देतो. सर नमस्कार. नमस्कार सर, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, आपल्याला कल्पना आहे की आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे आणि दर्शकांना आपल्याला फोन करून डायरेक्ट प्रश्न विचारायचे आहेत. त्यांच्या मनामध्ये खूप शंका पण आहेत. सर, त्यांना पहिले फोन नंबर सांगूया. हो मंडळी, पहिले फोन नंबर आमची नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा आणि नंतरच फोन लावायचा आहे. सर, सुरू करूया कार्यक्रमाला. सर, मसाला जर आहारात नसेल, जेवणात नसेल तर जेवणात मजाच नाही असं म्हटलं तर वावगं होणार नाही. सर, आता मसाला पिकांची लागवड आपल्या देशात फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. सद्यस्थिती काय? मसाला पिकाबद्दल सद्यस्थिती सांगताना मला आवडेल की सगळ्या दर्शकांना एक स्लाइड दाखवणं. ह्यामध्ये आपल्याला दिसेल ह्या स्लाइडवरून की पूर्ण भारतामध्ये मसाला पिकाखालचं जे क्षेत्र आहे ते साधारणपणे 3.16 दशलक्ष हेक्टर एवढं क्षेत्र मसाला पिकाखाली आहे आणि उत्पादन जे आहे ते साधारणपणे 6.19 दशलक्ष मेट्रिक टन एवढं उत्पन्न आहे. आणि सरासरी उत्पादकता जर बघितली तर ती 2 टन अशी येते प्रति हेक्टरी. अशी ही उत्पादकता आहे. सर, आता मसाला पिकं म्हटलं की अनेक पिकं तुमच्या डोळ्यासमोर येतात. आता मसाला पिकं म्हणजे नेमकं काय, त्याच्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे किंवा समाविष्ट झाल्यात, काय सांगता येईल दर्शकांना? आता मसाला पिकाबद्दल बोलताना आपल्याला थोडंसं वेगळ्या विचाराने असं सांगता येईल की असे वनस्पतीचे पदार्थ की जे जीवनामध्ये चैतन्य निर्माण करतात आणि जीवनामध्ये एक वेगळा आस्वाद उपभोगायला लावतात, असे वनस्पतीजन्य पदार्थ म्हणजे मसाले. आणि अशा पदार्थामुळे जीवनातल्या जेवणामध्ये रुचकरता, चव, रंग, स्वाद भरलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आहारातील महत्व आणि त्याचं जे काही रुचकरपणा आहे तो अधिक प्रभावीपणे जाणवतो. असे वनस्पतीजन्य पदार्थ म्हणजे मसाला पदार्थ. पण सर, आता आहारातील नेमकं महत्व, नेमकं ज्याला आपण म्हणतो, कारण बरेच वेळा असं होतं की औषधी गुणधर्म पण मसाल्यांमध्ये असतात. मी आत्ताच सकाळी जेव्हा कार्यक्रमाची तयारी करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अँटीऑक्सिडंट्स पण असतात की जे भयंकर रोगांपासून आपल्याला बचाव करत असतात आपला. काय सांगता येईल सर याविषयी? आता यामध्ये काय आहे, मसाले पदार्थांचं महत्व आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच पूर्वजांनी किंवा
आपल्या राज्यावर देशावर राज्य करणाऱ्या लोकांनी भारताला मसाल्याचा देश म्हणून नावारूपाला आल्यानंतर बरेच जण इथं आले आणि इथले मसाले तिकडे नेण्याचा प्रयत्न केला. ह्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहितीये का, ह्या मसाल्यामध्ये रुचकरता किंवा काही शरीरामधली अमिनो आम्ल जेवणामध्ये मिक्स करण्याची जी क्षमता आणि त्याचबरोबर रंग स्वाद हे तरी गुणधर्म आहेतच, पण सगळ्यात महत्वाचं निर्जंतुकरण करणे, शरीरामधलं क्रोमिग्नता घालवणं, दातामधले वेगवेगळे विकार बरोबर करणं, दुरुस्त करणं आणि याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये अँटीऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडेशन थांबवणं आणि आपल्या शरीराला एक आरोग्यमय जीवन देण्याचं काम हे मसाला पदार्थ करतात आणि म्हणून या मसाला पदार्थाचं महत्व आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. सर, आता आपण जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तो महाराष्ट्रामध्ये 4 भाग आहे. आपल्याला माहिती आहे की मराठवाडा आहे, नंतर कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे. या सगळ्या भागांमध्ये जर आपण विचार केला तर हवामान डोळ्यासमोर ठेवून, ऋतुमान डोळ्यासमोर ठेवून कोणकोणत्या मसाला पिकांची लागवड कमर्शियली आपण त्याला म्हणू की समजा व्यापारी दृष्टिकोनातून करायची झाली तर कोणत्या मसाल्याची पिकांची लागवड आपल्याला करता येईल? हा एक अतिशय महत्वाचा आणि लोकांना माहीत होणारा व्हावा असा प्रश्न आहे. काय आहे, कोकणातलं हवामान आणि कोकणातली भौगोलिक परिस्थिती याचा जर विचार केला तर वृक्षजातीय जी आपली वनस्पतीजन्य मसाला पिकं आहेत त्यामध्ये आपण प्रामुख्याने विचार करूया. जायफळ आहे, दालचीन आहे, लवंग आहे, वेलची आहे, काळी मिरी आहे, ऑल स्पायसेस आहेत. ही पिकं कोकणामध्ये अतिशय चांगली येतात कारण ती त्या हवामानामध्ये पोषकरित्या पोचतात आणि त्याच्या उलट उरलेल्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा पूर्व महाराष्ट्रात किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा, लसूण किंवा सर माफ करा, एक फोन घेऊया. हो घ्या. अहमदनगरहून देवेंद्र इथाफे काही विचारू इच्छिता? विचारा देवेंद्रजी. हॅलो. हॅलो. हा देवेंद्रजी, आवाज येतोय, विचारा. हा येतो की. हॅलो. विचारा. ते हॅलो देवेंद्रजी, तुम्ही पहिले तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग सलग स्पष्ट प्रश्न विचारा. अहो कमीचा आवाज कमी करा. हा केलेला आहे कमी पूर्ण. बरं, आता विचार. हा आल्याचे साठी केलता. काय म्हणता, परत एकदा विचारा. अहो आल्याची साठवणूक कशी ठेवायची, आल्याचे बाजार. हा, साठवणूक विचारताय तुम्ही, आल्याची कशी करायची? तुमचा आवाज कट होता, व्यवस्थित येत नाही म्हणून मी विचारला. साठवणूक कशी करायची त्या संबंधी प्रश्न आहे. हा त्याची आल्याला ना मार्केट राहत नाही काही. अच्छा, ठेवलं पाहिजे आलं काढून. बरं, आपण विचारूया सर. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की आल्याला मार्केट मिळालं पाहिजे आणि मार्केट मिळवायचं असेल तर बरेच वेळा बाजारभावांचा काही भरोसा नसतो आणि बाजारात भाव पडला असेल तर मग विकायचा कसा आणि जर विकायचा नसेल तर त्याची साठवणूक कशी करायची असा त्यांचा प्रश्न होता. थोडक्यात काय सांगता येईल? हा एक आता महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेला हा प्रश्न सतावतो. आपण पहिल्यांदा हा विचार करायला पाहिजे की आल्याची शेती ही साधारणपणे 7 ते 8 महिन्याची आहे आणि ही शेती करत असताना आपलं पीक नेमकं कधी आपण पेरणार आहोत आणि केव्हा काढणार आहोत आणि त्यावेळेची परिस्थिती काय असू शकते आणि आपल्याला विक्रीतून काय उत्पन्न किंवा काय आर्थिक नफा मिळणार आहे याचं थोडंसं गणित बांधताना आपल्या आल्याची जी काही उत्पादकता आणखी उत्पन्न आहे ते कोणत्या महिन्यात आपण काढतोय आणि त्यावेळेला बाजारभाव काय आहेत याचा थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. याचबरोबर या देवेंद्रजींचा प्रश्न आहे की साठवणूक कशी करावी. साठवणूक करताना 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की पहिल्यांदा महत्वाचं असं आहे की त्यावेळेला जास्त आर्द्रता आणि अधिक तापमान ह्या गोष्टी चालत नाहीत. आर्द्रता व्यवस्थित म्हणजे योग्य प्रकारची असली पाहिजे. साधारणपणे आर्द्रता ही 65 ते 70% आणि जे तापमान आहे ते साधारणपणे 24-26च्या दरम्यान जर असेल तर आपण ह्याची साठवणूक चांगली करू शकतो. परंतु यापेक्षा साठवणुकीला जाण्यापेक्षा त्यांनी असं करायला पाहिजे की या आल्याचं प्रक्रिया करून सुंठ कशी करता येईल आणि ती 2 प्रकारे करता येते. एक चुन्याच्या निवडीतून करता येते आणि आहे त्या प्रकारे सुद्धा करता येते आणि अशा प्रकारची उत्पादनं तयार करून प्रक्रिया करून अधिक पैसा कसा मिळेल या दृष्टीने जर प्रयत्न केला तर त्यांना अधिक फायदा होऊ शकतो. आणि त्याचबरोबर साठवणुकीमध्ये सुद्धा नवनवीन तंत्रज्ञान जे विकसित झालंय ज्याच्यामध्ये तापमान आणि आर्द्रता याचा सहयोग साधला की ही साठवणूक देखील योग्य प्रकारे त्यांना करता येणं शक्य आहे. सर, मला एक सांगावंसं वाटतं, मध्ये मी दुबईला गेलो होतो एका कामासाठी, तर मी बघितलं की आले लसूणची पेस्टच मार्केटमध्ये तुम्हाला मॉलमध्ये मिळते. तर त्याची सुद्धा काही प्रक्रिया असते का? कारण त्याला कसं आहे की हा नाशवंत आहे, शेवटी कृषी माल हा नाशवंत आहे, तर हे शक्य आहे का?
आता मोठमोठ्या किचनला किंवा जिथं मोठमोठं कॅटरिंग हो, चालतं हो. तिथं हिरवा मसाला म्हणून कोथिंबीर, आलं आणि मिरची याची पेस्ट विकली जाते आणि या पेस्टचा उपयोग मोठ्या प्रमाणात ही जी काही इडली, डोसा, चटणी हा चटणी जो पदार्थ आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अशाच प्रकारचा पदार्थ तयार करून मोठमोठ्या कॅटरिंगला, लग्न सोहळ्याला किंवा मोठे ज्या वेळेला सोहळे आणि जेवणाचा कार्यक्रम असतो त्यांना रेडीमेड पेस्ट तयार करून देखील आपण विकू शकतो किंवा आपण त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकतो. अशा प्रकारचा प्रयत्न आता शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. आताचे दिवस किंवा यापूर्वी सुद्धा लोकांना माहित आहे नुसतं मिरची विकण्याचे दिवस राहिले नाहीत. त्या मिरचीचं ब्रँडिंग करून, पावडर करून किंवा ठेचा करून विकला तर शेतकऱ्याच्या खिशामध्ये 2 पैसे जास्त मिळणार आहेत. म्हणून इथे प्रक्रियेचा विचार अग्रक्रमाने करणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामध्ये शेतकरी बंधूंनी विचार करायला पाहिजे आणि लक्ष देऊन यामध्ये आपल्या खिशामध्ये पैसे कसे मिळतील, 2 पैसे जास्त कसे येतील यासाठी त्यांचा प्रयत्न असणं गरजेचं आहे. सर, आता बघितलं तर प्रक्रिया उद्योगाचा आपण जेव्हा विचार करतो तर आपल्या देशामध्ये इतर देशांची जर आपण तुलना केली तर जितका माल, कृषी माल आपल्या देशामध्ये उत्पादन होतो त्यापैकी जवळपास 3 ते 4% मालावरच फक्त प्रक्रिया केली जाते. म्हणजे अत्यंत निराशाजनक असं चित्र आहे. पण म्हणजे याचाच अर्थ असा आहे की नाण्याची दुसरी बाजू आपल्याला हेही सांगते की प्रक्रिया उद्योगाच्या जर समोर आपण बघितलं तर फार मोठी संधी आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांना आहे, कृषी उद्योजकांना आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग हा वाढला पाहिजे आपल्या देशामध्ये, ही पण काळाची गरज आहे. सर, आता मला एक प्रश्न असा विचारायचा होता की जसं काळी मिरी आहे तर काळी मिरीचा मसाला पिकाचा जर विविध पिकांचा विचार केला तर काळी मिरीचं नेमकं काय महत्व आहे? काळी मिरी हे मसाला पिकामधलं अतिशय महत्वाचं पीक आहे. आपण जाणता की इंग्रजांनी केवळ राज्य करताना आपल्या इथं काळी मिरी जी चांगल्या प्रकारे वाढते किंवा उत्पादित होते ह्याचा अभ्यास त्यांनी केला आणि ही काळी मिरी त्यांनी पिळवली आणि आपल्यासाठी मात्र मिरची ठेवली. खरं म्हणजे आयुर्वेदामध्ये मिरचीला स्थान नाही, पण काळी मिरीचं महत्व, वैद्यकीय महत्व किंवा त्याच्या गुणांचं महत्व, मसाल्याचं महत्व त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ते तिकडे नेलं आणि त्याचा उपयोग त्यांनी अधिकरित्या चांगला केला. खरं तर काळी मिरी ही आपली आहे आणि आपल्या इथं ती चांगली पिकते. आता कोकणामध्ये ह्या 4 जिल्ह्यामध्ये आणि कोकणाला लागून असलेल्या सांगली, सातारा किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काळी मिरी पिकवणारे लोक आहेत. आता ह्या काळी मिरीचं गणित एवढं चांगलं आहे की आधारासाठी झाडं सर, जर एक असतील. फोन घेऊन माफ करा. हो, घ्या. वाशिमवरून निलेश नेमाणे काय विचारू इच्छितात? निलेशजी विचारा. नमस्कार. नमस्कार सर. मला निलेशजी, सर, मला तुमच्या एक टीव्ही संचाचा विचारायचं आवाज होतं. कमी करता का? हो केला. हा, आता विचारा. विदर्भामध्ये कोणतं मसाला पीक घ्यायचं आणि कोणत्या हंगामावर घ्यायचं? बरं, आपण विचारू सरांना. सर, ते विदर्भातून आहे, वाशिम जिल्ह्यातून आहेत. त्यांना विचारायचं आहे की विदर्भामध्ये कुठल्या मसाल्याच्या पिकांची लागवड ते करू शकते. सर, विदर्भामध्ये आपण ट्री स्पायसेस जे म्हणतो, वृक्ष जातीय मसाला पिकं ही फारशी तिथं योग्य प्रकारे येत नाहीत. त्याचं कारण असं की आर्द्रता जी लागते आणि सावली जी लागते आणि तापमानातला जो काही तफावतपणा आहे, अधिक तापमान, यामुळे तिथं मसाला पिकातल्या वृक्ष जातीचा फार मोठ्या प्रमाणात पैदास किंवा विकास होणार नाही. परंतु त्या भागामध्ये मिरची आहे जी आज भारतामध्ये सगळ्या ठिकाणी येऊ शकते, आलं आहे, हळद आहे, ही पिकं अतिशय चांगली येऊ शकतात, कोथिंबीर आहे, ही पिकं जर तिथे घेतली तर त्यांना यासाठी एक चांगला पीक पद्धतीचा प्रकार मिळेल आणि आलं हळदीतून त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकेल. त्यांनी आलं आणि कोथिंबीरीचा प्रयत्न करावा आणि त्यातून उत्पादन मिळवावं. बरोबर. सर, आता मला एक प्रश्न विचारायचा होता, पण मंडळी आज आपल्यासोबत डॉक्टर शिंदे सर आहेत. आपल्याला माहिती आहे नारळ संशोधन केंद्र आहे भाट्याला, जिल्हा रत्नागिरी, तिथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि मसाला पिकांविषयी आपल्याला माहिती देत आहे. आणि मला असं वाटतं एक फोन आलेला आहे. हॅलो. माझा प्रश्न कृषी दर्शनसाठी. हा, श्रीधरजी विचारा. नमस्कार. हो, बुलढाण्यावरून बोलतो मी. बुलढाणा. तुम्ही आवाज हळू करा टीव्हीचा. टीव्हीचा आवाज हळू करा आणि सलग प्रश्न विचारा स्पष्ट. हो, माझा प्रश्न असा आहे की खसखसचं पीक मसाल्यात मोडतं ना, तर मग आपल्या शेतकऱ्याला खसखसचं पीक पेरायला काय अडचणी महाराष्ट्र शासनाकडनं? परत एकदा विचारा. खसखस पीक मसाल्यात मोडतं तर शेतकऱ्यांना ते पीक घ्यायला काय अडचणी, शासन का पेरू देत नाही? बरं, आपण विचारूया. आपण खूप चांगला प्रश्न विचारलाय. आपण सर, एक प्रश्न आला बुलढाण्यावरून श्रीधर शेळके यांनी एक प्रश्न विचारला आणि तेवढ्यात आपण ब्रेक घेतला. तर त्यांनी विचारलं होतं की खसखस लागवडीविषयी शासनाचं धोरण काय, शासन का लागवड करून देत नाही आणि काय सांगता येईल सर? श्रीधरजी, या प्रश्नाबद्दल आपण कृषी आयुक्तालय
किंवा कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे संपर्क साधला तर जास्त रास्तपणे उत्तर मिळेल, कारण हे शासनाची धोरणं असतात आणि एक तज्ज्ञ म्हणून मला त्यात विशेष सांगता येणार नाही. पण शासन स्तरावर जर आपण कृषी आयुक्तालयाकडे याची चौकशी केली तर त्याचं उत्तर आपल्याला तिथून प्राप्त होऊ शकेल आणि आपली शंका निरसन होऊ शकेल. सर, आपल्याला मसाला पिकाचे बागायतदार नाटे इथून या गावातून आपल्यासोबत आहेत श्रीयुत राज पाध्ये. नमस्कार. राजजी नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण नमस्कार, मसाला नमस्कार. पिकांचे बागायतदार आहात, मसाला पिकांची लागवड करता. आपण हो. केव्हा सुरुवात केली, आपले अनुभव काय आणि व्यापारी दृष्टिकोनातून खरंच कोकणातले पिका म्हणजे हे कोकणातलं पीक आहे तसं म्हटलं तर वागवणार नाही आणि कोकणातला जो शेतकरी आहे त्याच्यासाठी खरंच हे वरदान ठरू शकतं का भविष्यामध्ये जर यावर प्रक्रिया केली तर? आपलं मत जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहे. काय सांगता येईल? नमस्कार. आमच्याकडे मी 1995 साली मी काळी मिरीची आंतरपीक म्हणून सुपारी आणि नारळ बागेत लागवड केली. त्यानंतर मी ऍक्च्युली ती लागवड 20 गुंठ्यामध्ये केली आणि 20 गुंठ्यामध्ये लागवड केल्यावर 2005 साली मला विक्रमी उत्पादन मिळालं. ते साधारण 20 गुंठ्याला 800 किलो असं विक्रमी उत्पादन मिळालं ओल्या काळी मिरीचं. आणि त्याच्यात 2 प्रकार येतात, ओलं काळी मिरी विकणं आणि सुकं काळी मिरी विकणं. तर ओलं काळी मिरी विकल्यास आपल्याला फायदा खूप होतो आणि भविष्यात ज्यांना कष्ट करायचे आहेत त्यांना काळी मिरी सारखं कोकणातलं कमीत कमी जागेत चांगलं उत्पन्न देणारं पीक आतापर्यंत तरी माझ्या बघण्यात नाही. राजजी, आता मला एक सांगा की काळी मिरीच्या व्यतिरिक्त काही इतर मसाल्याच्या पिकांची लागवड सुद्धा आपण केली आहे आता? माझ्याकडे आणि जायफळ पण आहे. जायफळ आहे. हा, त्याला जायफळला फक्त मी 10 फिमेल आणि 2 मेल अशा प्रकारे लागवड केली आहे मी, कारण तिथे मेल असल्याशिवाय फिमेल धरू शकत नाही जायफळमध्ये. बरोबर. नर आणि मादीची झाडं वेगवेगळी असतात पपईसारखी. हा, वेगवेगळे. आणि हल्ली बोस पण झाडं येतात, दोन्ही एकत्र पण येऊ शकतात. हो, हर्मॅफ्रोडाइट. बरोबर. हा, तर त्याची पण लागवड केली आहे. त्याची साधारण मला एका झाडापासून 600 फळं मिळतात एका झाडापासून. आणि आज मार्केटमध्ये रेट काय त्याचा? सध्या रेट 2 ते 2.5 रुपये रेट चालू आहे मार्केटमध्ये. बरोबर. आणि आपण किती वर्ष झाले जायफळाची लागवड करू? जायफळची लागवड 2002-2003 मध्ये केली. बरोबर. बरीच वर्ष झाली आणि त्याचं उत्पादन पण सुरू झालंय. अजून आपल्याला कोकणातले जे इतर शेतकरी जो हे कार्यक्रम बघतायत किंवा राज्यातील इतर शेतकरी आहेत त्यांना मसाल्याच्या पिकांविषयी आपण काय सांगाल की याचं भवितव्य आपल्याला काय वाटतं? कारण आपण 20 गुंठ्यामध्ये विक्रमी उत्पादन घेतलंय. म्हणजे एक आज शेतकरी जर बघितलं तर कठीण परिस्थितीतून जातोय आणि कोकणाला सुद्धा जातोय, तर त्याच्यासाठी कसं वरदान ठरू शकेल? थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला? याच्यात वरदान म्हणजे तुम्हाला टाइम टू टाइम काम करून टायमिंगला जास्त महत्व आहे. काळी मिरी किंवा जे मसाले पीक आहे त्याच्यामध्ये टायमिंगला महत्व आहे. तुम्ही टायमिंग साधून कष्ट केलात आणि जे तुमच्या जवळपास कृषी संस्थान किंवा कृषी माहिती अधिकारी आहेत त्यांचे सल्ले घेऊन तुम्ही वेळेवर आपल्या बागेची मेहनत घेतली तर आपल्या बागेतनं विक्रमी उत्पादन मिळू शकतं, ह्याची मला खात्री आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे की आपल्याला रोज शेतात जाणं आवश्यक आहे, आपल्या पिकांशी बोलणं आवश्यक आहे, आपल्या पिकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी जे आपल्या तालुक्याचे आहेत त्यांच्या तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला उत्पादकता वाढली तरच आपल्याला शेतीतून आपला खर्च वसूल होतो आणि आपल्याला फायदा मिळू शकतो. आपण आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपण आपले विचार मांडले, त्याबद्दल कृषी दर्शन कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमच्या वतीने आपले मनापासून धन्यवाद. नमस्कार. वैभव सर, आता मगाशी आपण काळी मिरीशिवाय बोलत होतो, नंतर आपण ब्रेक घेतला, नंतर फोन आलेत. आता मेकअप रूममध्ये मगाशी आपण बसलो होतो तेव्हा आपण मला बुश पेपर म्हणून एक विषय काहीतरी बोललात आणि मला पण नंतर लक्षात आलं की हे बुश पेपर म्हणजे नेमकं काय ते दर्शकांना पण आपल्याला सांगितलं पाहिजे. काय सांगता येईल? बुश पेपरला जाण्यापूर्वी आता पाद्यांचं बोलणं झालं, मला 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात की काळी मिरी हे कोकणातलं सोनं आहे. अच्छा. आणि मसाल्याचा राजा आहे. ओके. याची जो शेती करेल तो कधीही कमकुवत राहणार नाही, आर्थिकदृष्ट्या सबळ होईल. आता कसं होतं, कोकणामध्ये बरेच शेतकरी आपल्या परसबागेमध्ये अशा प्रकारची काळी मिरीची शेती करतात आणि त्यांना उत्पन्न देखील चांगलं मिळतं. पण हे उत्पन्न काढण्यासाठी
किंवा काळी मिरीचे जे वेल असतात ते उंचपर्यंत वाढतात. त्याचं उत्पन्न काढण्यासाठी मनुष्यबळावर अवलंबून राहावं लागतं किंवा जे उन्हामध्ये प्रकर्षाने ज्या काळी मिरीचे लंगूर्स येतात ते लवकर पक्व होतात, खार किंवा सरडे त्याला खाऊन खाली टाकतात. हे नुकसान जे होतं ते टाळण्यासाठी या बाबीवर विचार करून जो काळी मिरीचा आडवा फुटवा ज्याला फळधारणा होणार आहे अशा प्रकारचा फुटवा काढून आपण हा फुटवा पिशवीमध्ये वाढवला 3 महिने आणि नंतर तो प्रक्षेत्रावर किंवा शेतीत लावला की तो बुश पेपर म्हणून नावारूपाला येतो. त्याला बुश पेपर म्हणजे झुडूप, त्याचं फार उंची वाढत नाही आणि तो मर्यादित वाढतो म्हणून त्याला झुडूप म्हणतो आणि त्याची शेती करणं आपल्याला सहजपणे शक्य होतं. इथं मनुष्यबळ कमी लागतं, फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत नाही आणि हमखास उत्पन्न मिळवता येतं. कारण आपल्या कोकणामध्ये बरेचशी वयस्कर मंडळी किंवा रिटायर झालेली मंडळी जी आहेत ती अशा प्रकारची शेती करायला पुढे येतात आणि त्यातून चांगलं उत्पन्न येतं. बुश पेपर म्हणजे आडवा जो फुटवा आहे वेलीचा तो वाढवणं आणि त्यापासून उत्पन्न मिळवणं याला बुश पेपर तंत्रज्ञान म्हणतात. आणि थोडक्यात म्हणजे बुश म्हणजे झुडूपवर सारखं ते वाढतं, वेलीसारखं वाढत नाही. त्यामुळे काळी मिरची काढणी म्हणजे तोडणी म्हणजे हार्वेस्टिंग हे सोपं होऊन जातं. या विषयी मनुष्यबळ लॅपटॉपवर आपल्याला दाखवता येईल की काय काय ते तंत्रज्ञान आहे किंवा कशा प्रकारे आपण ते हे करतो, तंत्रज्ञान विकसित करतो. बरोबर. इथे आपण बघाल की 1 गुंठा क्षेत्रावर ह्या काळी मिरीची बुश पेपरची रोपं लावलेली आहेत. ह्याचं अंतर जे आहे ते 1 बाय 1 मीटर अंतरावर लावल्यामुळे एका गुंठ्याला 100 रोपं बसतात. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त रोपं लावून आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो. ह्याच्या विरोधात जर काळी मिरी आपण बघितली तर आंब्यावर किंवा नारळावर वाढवतो आणि गुंठ्याला एकच वेल असतो. नारळामध्ये फार फार तरी 2 वेल येतात आणि त्या 2 वेलाचं उत्पन्न हे साधारणपणे काळी मिरीचं उत्पन्न म्हणून 2, 3, 4 किलोपर्यंत मिळतं. परंतु एका गुंठ्यामधून बुश पेपर किंवा झुडूपवर्गीय काळी मिरीचं उत्पन्न हे साधारणपणे 2ऱ्या-3ऱ्या वर्षीपासून 12 ते 15 किलो, काही झुडपापासून यातल्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षी 1 किलोपेक्षा जास्त उत्पन्न मिळालेलं आहे. प्रक्रिया करून ते 300-350 ग्रॅम होतं. आता हे एवढं चांगलं उत्पन्न देणारं हे बुश पेपर तंत्रज्ञान आहे. माफ करा हां सर, लातूरहून अरविंद शेळके काय विचारू इच्छितात? अरविंदजी नमस्कार, विचार. सर, ओवा या पदार्थाचं उत्पादन लातूर जिल्ह्यात घेता येईल का कोरडवाहू जमिनीत? काय म्हणता, कोरडवाहू जमिनीमध्ये आपल्याला ओव्याची लागवड करायची आहे? हा सर. सरांना विचारूया. हां, ओवा हे उत्पन्न आपल्या इथे घेता येतं. याला फार आर्द्रता लागतेच असं नाहीये, पण ओव्याची शेती आपल्याला करता येईल. फक्त याला नियंत्रित पाणी आणि योग्य वेळची पेरणी या 2 गोष्टी आपल्याला जर केल्या तर हे पीक आपल्याला घेता येऊ शकतं. सर, आता हे लातूरहून म्हणजे मराठवाड्यातून त्यांनी हा प्रश्न विचारला आणि कोरडवाहू जमीन असणार, त्याच्याकडे सिंचनाची सोय नसेल, बरोबर. तरी सुद्धा करता येईल? हा, करता येईल. नियंत्रित सिंचन करून या पिकाची संरक्षित पाणी देण्याची सोय असेल संरक्षित तर पाणी द्यायला पाहिजे. बरोबर. आणि हे पीक तिथं होऊ शकेल. सर, आपण काळी मिरीच्या बुश पेपर विषयी सांगतो. बुश पेपर आता इथं आपण लॅपटॉपवर बघतोय की एका वेलीपासून 2-2.5 किलो उत्पन्न किंवा एका गुंठ्यातून 2-2.5-3 किलो उत्पन्न आणि इकडे एका गुंठ्यातून साधारणपणे 12 ते 15 किलो उत्पन्न, एवढं उत्पन्न मिळतं. आणि ही शेती घरातला एखादा वयस्कर माणूस कमी क्षेत्र असल्यामुळे सहजपणे करू शकतो आणि त्यामुळे आर्थिक सुबत्ता नक्कीच ह्या बुश पेपरमधून आहे. याशिवाय नवीन प्रकारे अशा प्रकारच्या झुडपांची वाढ जर कुंड्यामध्ये केली तर कुंड्यातून देखील चांगलं उत्पन्न मिळतं. ह्या कुंड्या आम्ही भाटे संशोधन केंद्रात किंवा आवासीच्या कृषी संशोधन केंद्रात तयार करून साधारणपणे चांगल्या किमतीला 300-400 रुपये 500 रुपयाला विकतो आणि त्यातून देखील आपल्याला चांगला रेव्हेन्यू मिळतो. आणि हा देखील कोकणातील युवकांना एक आशादायी आणि खात्रीशीर नफा मिळवून देणारा उद्योग आहे. याचा विचार करायला हरकत नाही. म्हणजे थोडक्यात असं आहे सर की कुंड्यांमधून सुद्धा याची लागवड करून आपण ती कुंडी म्हणजे कुंडीसकट ते झाड आपण विकू शकतो. हा एक रोपवाटिका म्हणून एक व्यवसाय होऊ शकतो. प्लस आपण जर विचार केला तर काळी मिरीचं उत्पादन सुद्धा आपण घेऊ शकतो. हो. सर, आता थोडक्यात मला प्रक्रियेविषयी प्रश्न विचारायचा. पण ही जी शेडनेट आपण इथे जी दाखवली या स्लाइडमध्ये, ही जी शेडनेट आहे किती टक्के असायला पाहिजे? कारण जो करणारा शेतकरी आहे त्याला कळत नाही की किती टक्के असायला पाहिजे. 25, 50, 75 की 100 काय सांगता येते? मुळात काळी मिरी हे पीक सावलीत येणार आहे. सर्वच मसाल्याची पीक, सर्वच बऱ्यापैकी मसाल्याची पिकं. हो. तर हे सावलीत येणारं पीक असल्यामुळे आता आंतरपीक म्हणून आपण घेऊ शकतो. परंतु आंतरपिकामध्ये आपल्याला एवढं लगेच मोठी लागवड असेलच असं नाही. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या परसबागेमध्ये किंवा जिथं जागा उपलब्ध आहे तिथं अशा प्रकारची शेडनेटची सावली तयार करून हे पीक घेऊ शकतो. आणि आपल्या प्रश्नाला जे काही म्हणजे उत्तर अपेक्षित आहे ते 50% शेडनेट. 50% म्हणजे 50% ऊन,
थोपवून धरणं आणि 50% सावली खाली पाठवणं, म्हणजे त्या पिकांना पोषक वातावरण तयार होतं आणि अशा पोषक वातावरणामध्ये ते जी काही काळी मिरी आहे ती चांगली वाढते. सर एक फोन घेऊया. बुलढाण्याहून गजानन काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा गजाननजी. हा गजाननजी विचारा. हा नमस्कार. हा नमस्कार, विचारा. गजानन आढाव बोलतो. हा विचारा. गजानन आढाव पाटील बोलतो, खामगावहून, जिल्हा बुलढाणा. विचारा. तर सर्वप्रथम आपले जे सूत्रसंचालन करतात त्यांना माझा नमस्कार. मी आपल्या स्टुडिओमध्ये येऊन गेलेलो आहे. एक प्रकाश शेतकरी आहे. बरोबर, आणि विचारा. मग प्रश्न विचारा. शेताच्या बाजूला एक नदी आहे आणि नाला आहे. त्याच्यावर म्हणजे शेत थोडंसं तिटपट देतं. असे काळी मिरी वेलीचे आपण तिथे घेऊ शकतो का? विचारूया सरांना. सर विदर्भामधून आहेत आणि विदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये 45-46 डिग्री पर्यंत टेम्परेचर जातं आणि काळी मिरीची लागवड करायची आहे, तर काय सांगता येईल? खरं तर काळी मिरीला जे तापमान लागतं ते सौम्य लागतं आणि आंतरपीक म्हणून ते नारळ किंवा सुपारीच्या बागेत अतिशय चांगली येते. आपल्या इथलं तापमान थोडंसं जास्त आहे, परंतु आमचा अलीकडचा अनुभव असा आहे की कोल्हापूर, सातारा, पुण्याला सुद्धा अशा प्रकारची काळी मिरीची लागवड करून लोक उत्पन्न घेत आहेत. पण आपल्या इथलं तापमान अधिक असल्यामुळे प्रयत्न करायला हरकत नाही. जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आम्ही देखील सांगू शकणार नाही आणि आपल्याला देखील समजणार नाही. यावेळेला आपण आपल्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून काळी मिरीचे वेल लावावेत आणि खरंच त्याला फळधारणा, फुलधारणा होते का हे बघावं. तापमानाचा थोडासा विचार केल्यानंतर अडचण येईल असं वाटतं, परंतु योग्य सावली, योग्य आर्द्रता याचं जर व्यवस्थापन केलं तर काही प्रमाणात आपल्याला उत्पन्न नक्की मिळू शकेल. गजाननजी, सर्वात महत्त्वाचं सरांनी सांगितलं की सावली आणि आर्द्रता याचं जर नियंत्रण आपल्याला करता आलं, तसं जर वातावरण आपल्याला पोषक निर्माण करता आलं काळी मिरीसाठी आणि मुख्य म्हणजे सावली, तर घेण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. पण सुरुवातीला आपल्याला एक प्रयोग म्हणून ते करायला पाहिजे, कारण याच्यात जास्त गुंतवणूक करून चालणार नाही. कारण हे सिद्ध नाही झालं आहे की विदर्भासारख्या अत्यंत उष्ण अशा भागामध्ये मसाल्याच्या पिकांची विश करून काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळाची लागवड होते. दालचिनीची लागवड करू शकाल आपण, पण सावली करणं गरजेचं आहे, आर्द्रता नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. मंडळी, बरंच काय जाणून घ्यायचं आहे मसाल्याच्या पिकांच्या लागवडीविषयी, त्याच्या व्याप्तीविषयी, त्याच्या निर्यातीविषयी आपल्याला काय स्कोप आहे सगळं जाणून घ्यायचं आहे. पण सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जायफळाबाबतीत अनेक संशोधनं झालेत विद्यापीठामध्ये आपल्या आणि अनेक जातींचं निर्मिती आपण केली आहे, निर्माण केलं आहे आणि त्याचं महत्त्व आज व्यापारी दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर ते अनन्यसाधारण आहे. काय सांगता येईल सर? जायफळाची शेती कोकणामध्ये अतिशय चांगली होते आणि बऱ्याच जणांनी ह्या जायफळाची लागवड आंतरपीक म्हणून नारळामध्ये केलेली आहे. आपले स्नेही आणि मसाला बागायतदार, मसाला पिकांची लागवड करणारे आपले आजगे, लांजा, जिल्हा रत्नागिरीतले शेतकरी आहेत, दिलीप नारकर, ते लाईनवर आहेत. त्यांना आपल्याशी संस्कार. हॅलो. हा बोला बोला. नमस्कार. दिलीपजी, विचारा. दिलीपजी, तुमच्या जी मसाला पिकांची तुम्ही शेती करताय, केव्हा सुरुवात झाली, किती एकर क्षेत्र आहे, कोणकोणत्या पिकांची लागवड केली, व्यापारी दृष्टिकोनातून काय केलं, कसा व्यापार आहे, भविष्य काय, सगळं तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. बरं ठीक आहे. साधारण आम्ही 2004 साली काळी मिरची लागवड आम्ही केली आणि ती लागवड नारळ सुपारीच्या बागेमध्ये केली. आणि विषय सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी डॉक्टर वैभव शिंदेचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं आम्हाला लाभलेलं आहे. आणि साधारण वर्षातनं त्यांना आम्ही एकदा खतं देतो. तसा व्यवसायाचा खर्च फार असा काही मोठा नाही आहे. तसा कोकणा दृष्टीने विचार केला तर मसाला पिकामध्ये काळी मिरीचं खरोखर म्हणजे कोकणासाठी वरदान आहे असं मी म्हणेन. आणि साधारण पाऊस संपल्यानंतर साधारण ठिबक सिंचननी पाणी देतो. आणि साधारण आता एका झाडाच्या काळी मिरी झाडापासून आम्हाला 5 किलो हिरवी काळी मिरी मिळते आणि ती वाळून साधारण आम्हाला 1.5 किलो काळी मिरी आम्हाला तयार मिळते. म्हणजे यावर्षी आम्हाला बोला नाही आपण बोला. यावर्षी आम्हाला साधारण 600 किलो प्रतिदर मिळाला आम्हाला काळी मिरीला आणि त्याची विक्री सुद्धा आम्ही स्थानिक बाजारपेठेत करतो. हे विशेष आहे. बरोबर. आता आपण इतर कोकणातल्या शेतकऱ्यांना पण आपल्याला हा एक संदेश द्यायचा आहे, कारण आपण हे केलेलं आहे आणि अत्यंत यशस्वीपणे केलेलं आहे. आणि आपण असं सांगितलं की पावसाळ्यानंतर थोडंसं ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जर आपण पाण्याची सोय केली तर त्याचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं, शाश्वत उत्पादन मिळू शकतं. तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा कसं आहे की कोकणातला शेतकरी म्हटलं की नारळ किंवा सुपारी किंवा काजू किंवा आंबा इथपर्यंतच मर्यादित न राहता त्यांनी जर संरक्षित सिंचनाची सोय असेल तर मसाल्याच्या पिकांची लागवड आंतरपीक म्हणून करायला हरकत नाही. आपण माझं म्हणणं असं की असं म्हणणं की हे जे काळी मिरीचं पीक आहे हे इतर मसाला पिकांसारखंच वरदान पीक आहे या कोकणातल्या शेतकऱ्यांना. पण आमचे कोकणातले शेतकरी फारसं कष्ट घ्यायला तयार होत नाहीत.
आणि माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी कष्ट घ्यायला पाहिजेत, कष्टाशिवाय फळ मिळणार नाही. आणि निसर्गात आपल्या तुम्हाला माहिती आहे की जसं केरळचं हवामान आहे तसं आपल्या कोकणातलं हवामान सुद्धा चांगलं आहे आपल्याला या मसाला पिकांना. बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन कोकण कृषी विद्यापीठाचं घेतलं. कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आपल्याला मार्गदर्शन करायला तयार आहेत सगळे, पण आपले माणसं घेत नाहीयेत. आणि म्हणून मी सांगतो की कोकणच्या शेतकऱ्यांनी जर खरोखर मनापासून जर हे तंत्रज्ञान राबवलं कोकण कृषी विद्यापीठाचं तर निश्चित चांगला फायदा म्हणजे आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकेल. दिलीपजी, अजून एक छोटे छोटे 2 प्रश्न मला विचारायचे आहेत की सर्वप्रथम की काळी मिरीच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या इतर मसाला पिकांची लागवड आपण केली आहे, आणि दुसरं सरांनी मला आता सांगितलं की बुश पेपर, तर त्याची सुद्धा लागवड आपण केली आहे का? हा, बुश पेपर कसं आहे माहिती आहे, सध्या आता कोकणच्या दृष्टीने विचार केला की जिकडे तिकडे मजूर मिळत नाही, हा मोठा सगळा प्रश्न आहे. बरोबर. आणि मजूर न मिळाल्यामुळे बुश पेपरची लागवड करणे सगळ्यात फायदेशीर. कारण साधारण एक माणूस सुद्धा काम करू शकतो, असं काय बाबा मजूरची गरज नाहीये, एकटा माणूस सुद्धा ते करू शकतो आणि ते अतिशय फायदेशीर आहे. बरोबर. त्याचा खर्च सुद्धा उत्पादन खर्च सुद्धा कमी म्हणजे माणसाला होऊ शकतो असं माझं म्हणणं आहे. बरोबर. म्हणून असं मी जर वैभव शिंदेना खरोखर धन्यवाद देतो की अतिशय बुश पेपर त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाचं म्हणजे काम करत आहे, म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो. बरोबर बरोबर. दिलीपजी, आपण आमच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपले विचार मांडले मसाला पिकांच्या लागवडीविषयी, आणि त्यात आपण असं इतर शेतकऱ्यांना सुद्धा सूचित करताय किंवा सांगताय की बुश पेपर म्हणजे काळी मिरीची जी लागवड करताना बुश पेपर या तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला तर कमी जागेमध्ये सुद्धा आपण भरघोस उत्पादन घेऊ शकतो, आणि मजुरांची जी समस्या आहे त्यावर आपण मात करू शकतो. कारण आपण असं सांगितलं की एक माणूस सुद्धा बुश पेपरचं हार्वेस्टिंग म्हणजे तोडणी करू शकतो, आणि त्याच्या प्रोसेसिंगसाठी आपण कमी मजुरांमध्ये हे करू शकतो. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, आपले विचार मांडले, मनापासून धन्यवाद. नमस्कार. ओके सर. ओके. सर, आता आपण जायफळाच्या जातींविषयी बोलत होतो. जायफळाबद्दल आपण बोलताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की जायफळ आपण अतिशय चांगल्या प्रकारे पिकवत होतो, उत्पादन अधिक होतं, आणि आपण जायफळ खरं म्हणजे युरोपला आणखीन अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करत होतो, निर्यात करत होतो. पण हल्ली काही बेटावर या जायफळाची लागवड नष्ट झाल्यामुळे आणि आपलं उत्पादन देखील घटल्यामुळे आपल्या इथून आता जायफळ बाहेर जात नाहीत, उलट आपलीच कमतरता असल्यामुळे आपण ती वापरतो. खरं तर जायफळासारखं आर्थिक मोबदला देणारं पीक नाहीये. मला इथे स्लाइडवर काही गोष्टी दाखवायला आवडेल की जायफळामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने अतिशय मौलिक संशोधन करून 3 जाती आतापर्यंत विकसित केलेत, आणि त्यामध्ये पहिले आपण बघतोय या स्लाइडवर की कोकण सुगंध ही जात आहे. आता ही जात 1998 साली विद्यापीठाने विकसित केली. नर आणि मादी फुलांचा प्रश्न असतो, त्यामुळे 50% नर 50% मादी किंवा अशा काहीतरी वेगळ्या संख्येमध्ये ती झाडं लावा असं सांगण्यात येत होतं. परंतु कोकण सुगंध ही नर आणि मादी फुले एकाच झाडावर येणारी पण वेगवेगळ्या ठिकाणी येतात अशी ही जात आहे. आणि याचं सगळ्यात महत्वाचं गुण असं आहे की जायफळाच्या बीचं वजन 5 ग्रॅम आहे, म्हणजे 5.25 ग्रॅम आहे. आणि जायपत्री आपण आता बघाल ही असते ती जायपत्री आहे. ही जी आहे ही मला आपल्याला मुद्दाम दाखवायला आवडेल. हे बी आहे, जायफळाचं फळ हे असं आहे, लोकांना दिसण्यासाठी मी दाखवतो. हे जायफळाचं बी आहे, आणि यामध्ये असं हे जायफळाचं फळ असतं, आणि ह्या फळावरती जी असते ती जायपत्री असते. खरं म्हणजे जेवढी जायपत्री जास्त तेवढं त्या पिकाला महत्व. आणि असं जात जी आहे ती मौल्यवान किंवा शेतकऱ्यांना फायद्याची ठरते. ह्यातलं इकॉनॉमिकल किंवा आर्थिक मोबदला मिळवून देणारं जो पदार्थ आहे तो सगळेच पदार्थ आहेत, पण महत्वाचा हा बी, जायपत्री, आणि ही जी आहे ती साल. ह्या सालीचा उपयोग कॅन्डी किंवा लोणचं चटण्या करण्यासाठी आपण होतो, आणि याचा मसाल्याच्या पदार्थात उपयोग होतोच. पावडर ही जी तयार केली जाते मसाल्यामध्ये वापरली जातं, आणि याचा जो उपयोग आहे ती मिठाई सुगंधित करणं किंवा दूध सुगंधित करणं, पदार्थ सुगंधित करणं आणि चव आणणं यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आता याचा विचार केल्यानंतर विद्यापीठ एवढ्यावरच थांबलेलं नाहीये, तर विद्यापीठाने काय केलं, परत अधिक उत्पादन मिळवण्यासाठी किंवा जास्त शेतकऱ्याला उत्पादन किफायतशीरपणे मिळवण्यासाठी कोकण स्वाद ही 2003 साली, मी स्लाइडवर दाखवतोय इथं, कोकण स्वाद ही जात आहे, आणि ही 2003 साली विकसित केली. आणि ही जात प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे इथून विकसित केलेली आहे. आणि ह्या बीचा जो काही आकार आहे तो मध्यम आकार आहे, वजन सुगंधापेक्षा थोडंसं जास्त आहे, 5.8 ग्रॅम, आणि जायपत्रीचं वजन 1.2
ग्रॅम एवढा आहे आणि हे एका झाडाला साधारणपणे 750 फळं लागतात. आता 750 फळाचा जर विचार केला तर आपण लक्षात आपल्या येईल की एका झाडापासून साधारणपणे 1500 ते 2000 रुपये उत्पन्न मिळवून देणारं हे झाड आहे. खरं म्हणजे आता आपल्या पंतप्रधान महोदयांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं पाहिजे, डबलिंग द फार्मर इन्कम. आणि डबलिंग द फार्मर इन्कम मध्ये जर अशा जायफळ किंवा काळी मिरीचा समावेश केला तर निश्चितपणे खात्रीशीर शेतकऱ्यांना यापासून अधिक आणि जास्त नफा मिळणार आहे, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता तिसरी जी जात आहे ती मी स्लाइडवर दाखवतो परत इथे लॅपटॉपवर. कोकण श्रीमंती ही मात्र खरंच शेतकऱ्यांना श्रीमंती आणून देणारी जात आहे आणि ही 2008 साली विकसित केली. हे मादी प्रकाराचं झाड आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर बोल्ड साईज, मोठा टपोरी पियाचा आकार आणि जायपत्री जाड असते. ही जी जायपत्री आहे ही जायपत्री जाड आहे त्याची एकदम. ही जाड असल्यामुळे ह्याचं उत्पन्न जास्त मिळतं. तेलाचं प्रमाण यामध्ये 10% आहे. ओलिव्ह रेजिन किंवा मसाल्याचं द्रवरूप मसाल्याचं जे काही आपण उत्पादन करतो त्यामध्ये याचा महत्वाचा रोल किंवा महत्वाचा भाग येतो आणि हा देखील एक महत्वाचा भाग असल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील याचा विचार करायला हरकत नाही. पहिल्या 2 जातीमध्ये जायपत्रीचं वजन 1-1.5 ग्रॅम किंवा 1.25 ग्रॅम होतं, परंतु याचं जायपत्रीचं वजन 2.10 ग्रॅम एवढं आहे. त्यामुळे हे अधिक उत्पादन मिळवून फोन घेऊया. हो, नाशिकवरून शिवत मोहनजी काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. मोहनजी विचारा. नमस्कार. प्रश्न माझा असा आहे सर. नमस्कार. हा हा विचारा. जी बुश पेपर ही जी पद्धत आहे मिऱ्याची, ही नाशिक जिल्ह्यामधल्या समजा आपण द्राक्ष बाग लावलेली, त्या द्राक्ष बागेमध्ये कुंड्यामध्ये जी लाल माती घेऊन त्याच्यामध्ये हे करता येईल का? सर खूप छान प्रश्न विचारला त्याने की द्राक्ष बाग जो मांडव असतो त्याची सावली असते, तिथे आर्द्रता पण असते आणि टेम्परेचर पण ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी देतात ते, त्यामुळे थोडंसं टेम्परेचर पण तिथे बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा कमी असतं. आणि बुश पद्धतीने जर कुंड्यांमधून जर लागवड केली तर एक ॲडिशनल पीक म्हणून, एक जास्तीचं पीक म्हणून त्यातून उत्पादन साधता येईल का, किंवा असा प्रयोग करायला काय हरकत आहे का? खरं तर असं आहे की बुश पेपर किंवा झुडूपवर्गीय काळी मिरी हे सावलीतलं पीक आहे आणि आर्द्रता जिथं असते तिथं हे पीक अतिशय चांगलं येतं. परंतु ह्याला पूर्ण सावली लागते का तर नाही, झिरझिरीत सावली लागते. फक्त आर्द्रतेचा प्रश्न येतो. आपण जर द्राक्षाच्या या बागेमध्ये 1-2 मुद्दे लक्षात ठेवले आणि त्याचं जर व्यवस्थापन केलं तर आपण त्यांना असं सांगू शकतो की तुम्ही हा प्रयोग निश्चित करा. हा इनोव्हेटिव्ह किंवा एक वेगळा प्रकार आहे आणि तुम्हाला त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. कारण तुमच्या बागेमध्ये जर तापमान कमी, अर्थातच आंतरपीक म्हणून याचा उल्लेख होईल आणि या द्राक्षाच्या बागेतलं तापमान कमी होऊन जर समजा आर्द्रता तिथं व्यवस्थितपणे राहिली तर याला फळधारणा आणि फुलधारणा चांगल्या प्रकारे होऊन तुम्हाला उत्पन्न मिळेल. फक्त काळजी घ्यावी लागेल नियंत्रित सावलीची आणि आर्द्रतेची, ती तुम्ही घ्याल आणि द्राक्षाच्या बागेत हे शक्य आहे. सर अत्यंत किती महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या राज्यातील जे शेतकरी आहेत प्रयोगशील आहेत आणि अत्यंत चांगला विचार करून त्यांनी हा प्रश्न विचारला. मला असं वाटतं त्यांना जर मी त्यांना विनंती करेल की त्यांना जर यश मिळालं यामध्ये तर मला असं वाटतं की सर्वप्रथम डॉक्टर वैभव शिंदे सरांना त्यांनी फोन करून सांगायला हवं, कारण मग पुढे असा प्रयोग आणि मग विद्यापीठ सुद्धा याविषयी काही कार्य पुढे संशोधनपर कार्य करू शकेल. सर एक फोन आलाय मला वाटते परत. आनंद कदम साताऱ्याहून काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. आनंदजी विचारा. सर मला म्हणायचं आहे की आमच्या इकडं लाल माती आणि चिकट आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे काळी मिरीचं पीक घेता येईल? बर, आपण विचारूया सर. पाऊस जास्त असतो म्हणजे आणि ओलसर म्हणजे झाडे जरा बरीपैकी गारवात आहे. बर, विचारूया सरांना. सर सातारा जिल्ह्यातून हा प्रश्न होता. साताऱ्यामध्ये लोणंदला एक शेतकरी आहेत खरात म्हणून, त्यांनी हा प्रयोग केलाय बरं का. त्यांनी काय केलंय, नारळाची लागवड केलेली आहे आणि तिथं बुश पेपर झुडूपवर्गीय काळी मिरीच्या कुंडीत लागवड करून रोपं लावलेली आहेत आणि तिथं फळधारणा झालेली आहे. फक्त पानांची संख्या आमच्याकडे 32-35 मिळते आणि तिथं मात्र मी आलो होतो 16-18 पानं आणि त्याचबरोबर लंगूर्स जे आहेत ते कमी उत्पन्न देतात, पण काळी मिरी तिथं आलेली आहे. आपण प्रयत्न करायला हरकत नाही जर योग्य आर्द्रता आणि तापमान त्याचबरोबर सावली याचं जर नियंत्रण अभ्यासपूर्वक केलं तर आपल्या इथं काळी मिरीचं उत्पादन येऊ शकेल असं मला वाटतं. सर आपण सांगत होतात की जायफळाच्या जाती विविध तिथे होतो आपण, तेवढ्यात फोन आला. काय सांगताय? तर जायफळाची लागवड शेतकरी बंधूंनी करावी
आणि ही करत असताना श्रीमंती, सुगंधा किंवा स्वाद सारख्या विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आंतरपीक म्हणून लावाव्यात आणि यापासून चांगला फायदा, चांगला नफा मिळतो. संशोधन केंद्रातून किंवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून याविषयीचं प्रबोधन आणि रोपं देखील पुरवली जातात. प्रशिक्षण पण दिलं आपण केव्हाही या आणि अशा प्रकारचं प्रशिक्षण घेऊन लागवड करा. नाविन्यपूर्ण विचार करून उत्पादन वाढवण्यासाठी. हो, घेऊया ना. सीताराम म्हस्के हिंगोलीहून काय विचारू इच्छितात? सीतारामजी नमस्कार, विचारा प्रश्न. सर नमस्कार. मी विचारतो, हिंगोली जिल्ह्यात आमच्याकडे टेम्परेचर जास्त राहते 44-45 पर्यंत. बरोबर. पण हिरवी नेट जर लावली आपण आणि त्याच्या खाली जर करतो म्हणलं याचं पिकाचं नियोजन मिरयाचं. तुम्ही सीतारामजी पहिले टीव्हीचा आवाज कमी करा. टीव्हीचा आवाज कमी केलेला आहे सर. हा, तुम्ही म्हणताय हिरवी नेट लावायची आणि त्याच्या खाली लागवड करायची असं म्हणताय? हा हा हा. विचारू सरांना, एवढाच प्रश्न आहे? हो. आणि नाही, मी पुन्हा म्हणतो, हिरवी नेट लावून आपण जर केलं तर त्याची सावली त्याला मिळेल आणि मग आर्द्रता मिळवायची जर असेल तर कसं मग आपण विचारू सरांना, काही स्प्रिंकलर्स वगैरे वापरता येतील का आर्द्रता निर्माण करण्यासाठी? विचारूया. हा, ठीक. चालेल. काय सांगता सर? आपण प्रश्न विचारलात याप्रमाणे यापूर्वी देखील याच्यावर खूप विचार आम्ही केलाय आणि काही अनुभव पण पाठीशी आहेत. चंद्रपूरला किंवा नागपूरला आणि यवतमाळला एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारची लागवड 2012 साली केलेली होती. पण काय होतं, काळी मिरीची वाढ होते, आर्द्रता व्यवस्थापनामध्ये आपण कमी पडतो. जर फॉगर्स लावले 16 लिटर प्रति मिनिट ज्याचा दर आहे किंवा जो पाणी बाहेर टाकण्याचा जो काही प्रकार आहे, अशा प्रकारचे जर लावले तर तिथं फळधारणा होते. प्रयत्न करायला हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा, आपल्या इथलं तापमान हे कोरडं आणि शुष्क असल्यामुळे काळी मिरी फारशी चांगली येत नाही आणि त्याच्या व्यवस्थापनावर होणारा खर्च हा थोडासा जास्त येतो. त्यामुळे आपण याच्यावर विचार करूनच पुढे जायला हरकत नाही. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता की आपण लवंगच्या जातीविषयी थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ नाही अजिबात. देशमुख साहेब, लवंगाबद्दल बोलायचं तर लवंगाबद्दल असं आहे की लवंगाची शेती फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे नाही, परंतु लवंगामध्ये कोणत्या विकसित जाती सुद्धा नाही आहेत. त्या ठिकाणच्या प्रकारानुसार त्याची नावं आहेत, पेनाग वगैरे, परंतु सुधारित जाती लवंगीमध्ये नाही आहेत. आणि लवंगीच्या शेतीपासून उत्पन्न जरी मिळत असलं तर ते थोडंसं कमी आहे आपल्याकडे. आणि जे काही हवामानातले बदल आहेत त्याला फार सेन्सिटिव्ह ही मसाला प्रकार असल्यामुळे लवंगेपासून फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपल्या इथं असं फारसं समाधानकारक मिळालेलं नाही. परंतु बागेत लागवड करून आपल्याला त्याच्यापासून काही उत्पन्न व्हरायटी म्हणून आपल्याला करायला हरकत नाही, घरच्यासाठी तरी उत्पादन मिळू शकेल. अगदी. सर, आता एक कुतूहलाचा प्रश्न आहे, आपल्याकडे वेळ कमी, मगाशी सांगितल्याप्रमाणे. सर, ऑल स्पाइस याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये अत्यंत कुतूहल आहे आणि त्याचे औषधी उपयोग पण मगाशी आपण सांगितले. थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. ऑइल स्पाइसेस बद्दल मला आपल्याला थोडंसं दाखवता येईल हातात घेऊन. हे ऑल स्पाइसेसचं पान आहे. हे थोडी चमत्कारिक वनस्पती आहे, मसाला पीक आहे. मला सांगावंसं वाटतं की हे पीक हे अतिशय महत्वाचं यासाठी आहे की ज्याच्या घरी सगळी पिकं होत नाहीत तिथं एकच पीक सगळ्या मसाला पिकाचं काम करतं. ह्याच्यामध्ये 3 मसाल्यांचा सुवास किंवा चव आहे. ते 3 मसाले कोणते आहेत तर जायफळ आहे, लवंग आहे आणि दालचिनी आहेत. आपण हे पान बघताय, हे जर समजा ह्याची पावडर करून मसाल्यामध्ये वापरू शकतो. त्याचबरोबर ओलं पान जरी तोंडामध्ये घेतलं तर दुसऱ्या मिनिटाला जाणवतं की आपले दात सगळे असे आवळून आलेत. निर्जंतुकीकरण किंवा तोंडामध्ये कोणते विकार असतील तर त्याचा देखील नायनाट होतो. आणि म्हणून याला ऑल स्पाइसेस किंवा पिमेंटो म्हटलंय. ऑल स्पाइसेस म्हणजे अनेक पिकाचा राजा, अनेक पिकाची चव आणि अनेक पिकाचं स्वाद देणारं हे पीक आहे. अतिशय चांगलं पीक आहे आणि याची जी लागवड आहे ती बियामार्फत किंवा गुटी कलमाने केली जाते आणि ही रोपं सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. ह्याला प्रचंड मागणी असते. पावडर आणि बिया देखील आपल्याला मिळू शकतात. बऱ्याच जणांची ओरड असते की बिया आल्याच नाहीत, तर याला थोडंसं कल्टरची मात्रा दिली प्रयोगांती आमच्याकडे असं लक्षात आलं की जुलैमध्ये कल्टर दिलं की याच्यापासून उत्पन्न चांगलं मिळतं. बिया मंडळी, मसाला पिकांचा जेव्हा विषय निघतो तर हा विषय मला असं वाटतं कधी संपणार नाही, पण हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय, गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागतं आहे. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता कृषी दर्शन कार्यक्रमांतर्गत आपण विषय निवडला आहे आपल्या माहितीसाठी, चर्चेसाठी, ऊस लागवड तंत्रज्ञान.
असा विषय आहे। कार्यक्रमात तज्ज्ञ असतील डॉक्टर आनंद सोळंके, ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा। त्यानंतर कृषीभूषण शेतकरी असतील आपल्यासोबत, संजीवजी माने, मुक्काम पोस्ट आष्ठा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। याविषयी जर आपले काही प्रश्न असतील तर जरूर कार्यक्रम सुरू असताना आपण फोन करून विचारू शकता। मंडळी, आपल्या पत्रांची नेहमीच आम्ही वाट बघत असतो। आम्हाला नेहमीच आपले पत्र, आपल्या सूचना अभिप्रेत असतात, अपेक्षित असतात। जर काही आपल्याला सूचना करायची असेल तर आमचा पत्ता असा आहे, निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता, आम्हाला सूचना करू शकता। ईमेल आयडी खाली दिलेले आहेत, कृषीदर्शन@ddkmumbai@gmail.com आणि कृषीवार्ता@ddkmumbai@gmail.com। मंडळी, आपल्याला कल्पना आहे की यूट्यूबच्या माध्यमातून आपण जर हा कार्यक्रम मिस केला असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण पुन्हा बघू शकता। फेसबुकच्या माध्यमातून आपण कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता, आमच्याशी संपर्कात राहू शकता। सर, आज आपण इथे आलात आणि अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं की मसाला पिकांचं आपल्या आहारातील महत्त्व काय, व्यवसाय म्हणून मसाला पिकांचं जे भवितव्य आपण जे सांगितलं की अत्यंत उज्ज्वल असं भवितव्य, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मसाल्याच्या पिकांच्या लागवडीला आपल्या राज्यामध्ये 4ही विभागांमध्ये खूप वाव आहे। फक्त तंत्रशुद्ध पद्धतीने ती लागवड आपण करायला पाहिजे, नवीन जातींची आपण त्याचा अवलंब करायला पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ दापोली जे संशोधन तयार केलं आहे त्या संशोधनाचा पण सुद्धा अवलंब झाला पाहिजे। सर, आपण इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद। नमस्कार। नमस्कार।